पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी आणि आसाम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद कुरुंदवाड शहरात उमटले। या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कुरुंदवाड मंडल आणि कुरुंदवाड शहर यांच्या वतीने पालिका चौकात भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी करून साखर पेढे वाटून जल्लोष केला। निवडणुकीचे निकाल स्पष्ट होताच कुरुंदवाड शहर भारतीय जनता पार्टी आणि कुरुंदवाड मंडल व मित्रपक्ष यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी कुरुंदवाड मंडल अध्यक्ष रमेश चव्हाण, कुरुंदवाड उपमंडल अध्यक्ष संजय डोंगरे, कुरुंदवाड शहर अध्यक्ष अरुण नाईक, कुरुंदवाड शहर उपाध्यक्ष अमोल मधाळे, विकास चव्हाण, दिव्यांग तालुका अध्यक्ष सुधाकर चौधरी, दिव्यांग कुरुंदवाड शहर अध्यक्ष संजय पाटील, मीडिया कुरुंदवाड मंडल प्रमुख स्वप्नील श्रीधनकर, ॲडव्होकेट महेश जोशी, प्रकाश मंडगर, दिलीप पटेल, दिनेश पटेल, महादेव स्वामी, चंद्रकांत मोरेसर, कृष्णा नरके, श्रीत निकम, संतोष गायकवाड, सुदर्शन माळी, अण्णा खोत आदी भाजप व मित्रपक्ष यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी कुरुंदवाड पालिका चौकात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नरेंद्र मोदी जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि गुलालाचे उधळण करून आपला आनंद व्यक्त केला। यावेळी बोलताना संजय डोंगरे म्हणाले की हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास आहे। तसेच शहर अध्यक्ष अरुण नाईक म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांची पोचपावती या राज्यातील जनतेने दिली आहे। पश्चिम बंगालमध्ये वाढलेली ताकद, आसाममधील सत्ता दाखवणे आणि पुदुच्चेरीमधील यश हे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणार आहे। यावेळी दिलीप पटेल यांनी बोलताना म्हणाले की भाजप म्हणजे विकास आणि विकास म्हणजेच भाजप हे सर्व भारतीयांना पटलंय। त्यामुळे संपूर्ण देशात भाजपला एकहाती सत्ता मिळत असून भाजपचं विकासाचं व्हिजन गतिमान असल्याचं सांगितलं। यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। पश्चिम बंगालमधील आज विजयाचा आनंद उत्सव आम्ही या कुरुंदवाड शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही साजरा करत आहोत आणि या विजयाचे सर्व श्रेष्ठ किंगमेकर चाणक्य अमितभाई शाह यांना जात आहे आणि मोदीजींचं पण पूर्ण त्यांचा सहभाग असल्यामुळे एवढ्या यशाच्या गतीनं पश्चिम बंगालमध्ये जे यश आहे हे जोरदार झालेलं आहे आणि तिथं बहुमतं भारतीय जनता पार्टीला मिळून मोठा पक्ष तिथला झालेला आहे। निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये जे यश भारतीय जनता पार्टीला मिळालं आहे हे एक प्रकारच्या धर्मांध लोकांच्या विरोधात लोकांनी दिलेला कौल आहे आणि ही परिवर्तनाची लाट देशाला विकासाकडे नेणारी आहे।